मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन जरांगे पाटील पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर निघणार आहेत। उद्यापासून त्यांचा दौरा हा आंतरजिल्हासाठीतून निघणार आहे। या दौऱ्यामध्ये ते पश्चिम महाराष्ट्र, मुंबई प्रांतातले काही जिल्हे आणि कोकणातले काही जिल्हे अशा भागात ते दौरा करणार आहेत। मराठा समाजाचे संवाद साधणार आहेत। या दौऱ्यात काय असणार आहे, काय भूमिका मांडणार आहेत, आपल्यासोबत जरांगे पाटील आहेत। जरांगे पाटील विचारूया की उद्याचा दौरा त्यांचा कसा असेल आणि या दौऱ्याच्या माध्यमातून ते मराठा समाजाच्या भेटीगाठी घेत असताना कसा संवाद साधणार आहेत। दादा, उद्या दौरा आहे, कसा संवाद साधणार आहेत मराठा समाजासोबत? वेगवेगळ्या उपोषण सुटलं आणि मराठा समाजाला एक आशा होती की आरक्षणाच्या बाबतची, आणि खूप वर्षापासून मराठा समाज हा लढत होता आणि मराठा समाजाला असं वाटत होतं किती दिवस लढायचं आपण. आता एक नवीन आशा निर्माण समाजात झाली. समाज प्रचंड सध्या खुश आहे. तुमच्या घरात मुले बाळे गोष्ट ऐकी न झालेत, चांगले अभ्यास करी न झालेत, ते चिंता तुम्हाला लागले का? त्यांची वैयक्तिक जातक सांगते की पुढे त्यांनी विद्याभ्यास करतेच काही नाही. लवकरच ॲस्ट्रोलेट ॲप डाउनलोड करा आणि आमच्या सोबत संपर्क पावा. पहिला कॉल बिलकुल फ्री आहे तुमच्यासाठी. की काही बांधवांना आमच्या नोंदी मिळाल्या, असे सर्टिफिकेट मिळालेत आणि त्याला काही बाधा नाही, ते रद्द होणार नाहीत, कसलीच बाधा नाही. त्याची पूर्ण पडताळणी होऊन ते दिलेले. त्यामुळं आता राहिलेल्यांना असं वाटायला लागलं की आपल्या कोणत्या तरी एका भावाला आता आयुष्याची भाकरी मिळाली, त्याला आयुष्याची प्रॉपर्टी मिळाली, त्याचं भविष्य इथून पुढं बरबाद होणार नाही. पोराला ज्या शिक्षणात त्याच्यात अडचणी, त्यात नोकऱ्यात आता येणार नाही. त्यामुळे प्रचंड समाज उत्साही आहे सध्या की ह्या ज्या नोंदी सापडल्या त्याचा अहवाल तयार करून 24 डिसेंबरला त्यावर कायदा पारित होऊन सरसकट मराठ्यांना आरक्षण त्या आधारावर मिळणार आहे. एक समाजाला आज आशा निर्माण झाली की कोणाला तरी पत्र मिळालं आहे, आपल्याला आता मिळणार आहे. त्यामुळं पूर्ण राज्यातला समाज एकजूट झाला आहे आणि तेच पुन्हा एकदा त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी चाललो आहे. जिथं जिथं कार्यक्रम आहेत तिथं एकही मराठा समाज आता शेताकडे राहणार नाही, कार्यक्रमाकडे येणार सगळे. इतक्या प्रचंड गर्दीनं, कारण मी कशावर बोलतो आहे, सुट्टी झाल्याच्या नंतर संभाजीनगरहून इथपर्यंत येताना फक्त एकच गावाला आम्ही सांगितलं तुमच्या गावाला भेट देऊ आणि अंतरवाली ठिकाणी जाऊ. मध्ये 17पेक्षा जास्त गाव थांबले होते प्रचंड संख्येनं. म्हणजे लोक शेताकडे जायला तयार नाहीत. त्याचं कारणसुद्धा तसंच आहे की स्वतःच्या लेकराचं आयुष्य आता याच्यातून काढणारी, स्वतःच्या लेकराला आयुष्यासाठी ते प्रमाणपत्र मिळतं, ते आरक्षण मिळतं, त्यातून त्यांचे लेकरं घराघरातल्या मराठ्यांचे सुखी होणार आहे. त्यामुळं मराठी जिथं कार्यक्रम आहे तिथं प्रचंड संख्येतून यायला लागलेत. शेताकडं जात नाहीत. कार्यक्रम आहेत तो एक दिवस पूर्ण समाजासाठी द्यायला लागलेत, रात्रंदिवस. म्हणजे रात्री उशिराही गेलं तरी समाज थांबतोच आणि थांबणार आहे, कारण त्यांनी ठरवलंच स्वतःच्या लेकरासाठी आता वेळ द्यायचा. ओबीसीचे नेते आता एकवटले आहेत। मराठा समाजाचं आरक्षणाचं आंदोलन सुरू असताना आता अंबडमध्ये 17 तारखेला ओबीसी नेत्यांची मोठी सभा होणार आहे। याकडे कसं बघता तुम्ही? नाही, हे लोकशाहीचा अधिकार आहे, कोणी घेऊ शकतो. आम्हाला काही त्याचं वाईट वाटत नाही आणि वाटणार नाही. जरी काही ओबीसी नेते राजकीय स्वार्थापोटी घेणार असले किंवा मराठ्यांचा आकस आहे, मराठ्यांचा राग आहे म्हणून जरी ते घेणार असले तरी त्यांनी घ्यावं. आम्हाला काही त्याच्याबद्दल काय वाटत नाही, कारण प्रत्येकाचा अधिकार आहे, प्रत्येकाने ती घेतली पाहिजे आणि त्याबद्दल काय बोलण्याचं काही कारणच नाही. त्यांनी घ्यावं. पण सामान्य गावागावातलं ओबीसी बांधवांना जे नोंदी मिळाल्या तेव्हापासून वाटतं यांचं हक्काचं आहे, गोरगरीब मराठ्यांना दिलं पाहिजे, विनाकारण आडं नाही पडलं पाहिजे. हे मात्र सत्य. त्यांनी घ्यावं. आमचं काय मत नाही त्याबद्दल काहीच, कारण आम्हाला काय आकसच नाही, त्यांच्याबद्दल राग बी नाही आम्हाला. त्यांना असू शकतो नेत्यांना. मराठा समाजाची एक बैठक पार पडली, त्याच्यामध्ये असं ठरलं की यापुढचे नेतृत्व हे तुमच्याकडे असावं, म्हणजे मनोज जरांगे पाटलांकडे असावं. ती समाजाची भावना आहे, तिची कदर आपण करतो, परंतु आपण सेवक म्हणून काम करतो, समाजाचा मुलगा म्हणून काम करतो आणि शेवटपर्यंत सेवक म्हणून आणि त्यांचा मुलगा म्हणून काम करणार. पण घराघरातल्या प्रत्येक मराठ्यांना, शेवटच्या मराठ्यांना जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा मनोज जरांगे एक इंचसुद्धा माग हटणार नाही. ह्यो समाजाला आपला शब्द आहे, पहिल्यांदा होता आताही होता आणि त्या शब्दाचं मी प्रामाणिकपणा माझा सिद्धही करून दाखवला की अर्ध्या मराठ्यांना आत्ता पत्र मिळायला लागलेत. राहिलेल्यांना 24 डिसेंबरला त्याच नोंदीच्या आधारावर कायदा पारित होऊन मिळणार आहे. त्यामुळे मराठा समाज प्रचंड उत्साही. मी मात्र त्यांचा मुलगा म्हणून काम करतो आहे. मायबाप समाजाला मानलं आहे. आम्ही मायलेकरं असल्यासारखं सध्या काम करतो, एकमेकाशी माया ठेवून, अपेक्षा ठेवून करत नाहीत आणि समाजही तितक्याच ताकदीनं उभा आहे. कोणी मतभेद करायचे प्रयत्न केले तरीही समाजामध्ये आता मतभेद होत नाहीत आणि समाज कोणाला फुटतही नाही. राजकीय नेते मंडळी किंवा सत्ताधारी त्यांच्या स्वार्थासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांना मराठा समाजाच्या विरोधात उठू शकतात, परंतु मराठा समाज त्यांचं ऐकतही नाही. उलट जे बोलतेत त्यांनी बोलू नये,
कारण समाजाच्या गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण होतं आहे, होऊन द्यावं. तुमच्या स्वार्थासाठी किंवा तुमच्या नेत्यांच्या स्वार्थासाठी तुम्ही मराठा समाजाच्या आंदोलनाच्या आणि आरक्षणाच्या विरोधात बोलू नये अशी आमची अपेक्षा आहे. तीही सामान्य मराठ्यांची. बोलले तुम्ही तुमच्या नेत्यासाठी बोललात किंवा तुमच्या स्वार्थासाठी बोललात, तुम्ही जर जातीच्या स्वार्थासाठी नाही बोललात तर समाज तुम्हाला पुढच्या काळात माफ करणार नाही. बैठकीमध्ये असंही ठरले की शरद पवार यांनी आरक्षणाची बाजू आता समजून घेतली पाहिजे. आता त्यांनी घेतली पाहिजे का नाही ते त्यांचा प्रश्न आहे. त्याने आत्ता समजून घेतलं असतं तर मिळालं पण असतं कदाचित. जाऊ द्या, आम्हाला आता आम्ही काय फोकस केला आहे सध्या, कोणत्याच नेत्यांवरती काहीच बोलायचं नाही, म्हणजे ओबीसीच्या पण नाही आणि कोणाच्याच नाही. आता आमचा सगळ्या समाजाचा करोडो मराठा समाज सामान्य एकत्र आलेला आहे. आमचा सगळ्यांचा एकच फोकस आहे आता सध्या, मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षण ते मिळवायचं. यांना काय बडबड विरोधात करून द्यायची, त्यांना काय कार्यकर्ते त्यांचे उठवायचेत, आमच्या सामान्य मराठ्यांच्या आंदोलनाच्या आणि आरक्षणाच्या विरोधात उठवू द्यायची. पण सामान्य मराठा ह्यो लढणारे आणि आरक्षण मिळवणारे. आणि जरी एखादा अर्धा कोणी राजकीय नेता एखाद्या कार्यकर्त्याला मराठ्यांच्या विरोधात, आंदोलनाच्या विरोधात आणि आरक्षणाच्या विरोधात उठवत असेल, कारण सध्या या राज्यात आणि देशात सामान्य मराठ्यांच्या मनगट लावायची हिंमत कोणातच नाही आता, आणि त्यांनी ती करूसुद्धा नाही. कारण सामान्य मराठी हे स्वतःच्या लेकरासाठी लढतो आहे, स्वतःच्या लेकराच्या कल्याण व्हावं म्हणून लढतो आहे. जो कोणी राजकीय नेत्यांचं ऐकून मराठ्यांच्या आंदोलनाच्या आणि आरक्षणाच्या विरोधात बोलत, त्याला एकच आमची विनंती की गोरगरिबांच्या मराठ्याला मिळतं आहे त्यांच्या अन्नात माती घालू नको. छगन भुजबळ असतील किंवा वडेट्टीवार असतील हे घटनात्मक पदावर आहेत आणि ते मोर्चामध्ये किंवा सभेमध्ये सामील होत आहेत. मराठा समाजाच्या बैठकीत असं ठरलं आहे की त्यांनी जर असं मोर्चामध्ये सहभागी झाले तर आम्ही त्यांच्या विरोधात मोर्चा काढू आणि त्यांनी घटनात्मक पदं सोडून ओबीसी समाजाचं काम करावं. नाही ते त्यांचा विचार आहे. आता तो घटनात्मक पदावर आहेत, पण आता त्यांचा विचार करण्याची क्षमता किती आहे घटनात्मक पदावर असून ते त्यांच्यावर अवलंबून आहे. आपल्याला काय त्यांना सांगायची गरज नाही. आणि कोणी मोर्चे काढले म्हणून आपल्याला मराठ्यांना काय त्यांच्या विरोधात काढायची गरज नाही. त्यांना काय यांना द्यायच्यात त्यांना देऊन द्याव्यात. आपण आपला फोकस सगळा मराठा समाज मिळून आपण आपल्या शांततेच्या आंदोलनाकडे ठेवू. त्यांना वातावरण दूषित करायचं ते ओबीसीच्या नेत्यांना, ओबीसीच्या बांधवांना नाही. त्यांना करू द्यावं काय करायचं ते. आपण काहीच प्रतिस्पर्धा करण्याची आपल्याला गरज नाही. त्यांना जेवढे यांना द्यायचे तेवढे देऊ द्याव्यात. त्यांनी काढलं म्हणून आपल्याला काढायची काय आवश्यकता नाही. आपण आपल्या शांततेत लढत राहू आणि आपण गोरगरिबाला न्याय देऊ. आपल्या विरोधात बोलल्यावर मग मात्र त्यांना सुट्टी नाही, हे तितकंच खरं आहे. लोकशाही मार्गानं कोणी आंदोलन करू शकतं, मोर्चे काढू शकतात, त्यांनी काढावेत. सरकारचं शिष्टमंडळ येणार होतं, टाईम बोर्ड लिहून देणार होते, पण अजूनही कोणी आलं नाही. काही चर्चा झाली त्या बाबतीत? नाही कोणी आलं नाही. परंतु आत्ता तुमची बाईट सुरू होती तेव्हा मुख्यमंत्री कार्यालयाचे लोक आले तिथं, बाजूला ओईडीन ते आले. तर आत्ता मला दिसले तिथं कुंकड घुस हे आलेत बघा, दिसले. हा ते आत्ता आले. तर आता काय घेऊन आलेत माहीत नाही, पण बहुतेक मंत्री काय त्यांच्या संग दिसत नाही. याचा अर्थ ते काय आता चर्चा करायला काय आलेत माहीत नाही. परंतु आत्ता आलेत एवढ्यात. आत्तापर्यंत कोणाचा संपर्क नव्हता, पण ते येऊ म्हणले होते तुम्ही दौऱ्यावर जायच्या अगोदर टाईम बॉन्डबद्दल. आता ते आलेत, मग आता काय माहीत नाही. आता चर्चेला आलेत का टाईम बॉन्ड घेऊन आलेत, पण आलेत. मनोज जरांगे पाटील आता मंत्री जे शिष्टमंडळ येणार होतं त्या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्र्यांचे काही प्रतिनिधी या ठिकाणी आले आहेत आणि ते मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करतील. कॅमेरामॅन हर्षलसह संजय सरोदे, TVN मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.